Good morning, student. We can start the lecture now. So we were studying hysteresis. Now, what is the hysteresis? What is the meaning of the word hysteresis? Hysteresis is nothing but lagging behind. Okay, actual meaning of this word from the dictionary is lagging behind, or hysteresis is nothing but delay. Now, what type of delay is here? What type of lagging behind is here in case of ferromagnetic material? So definition of hysteresis is like this. Hysteresis is defined as the phenomenon of lagging of magnetic induction. Okay, it is lagging of magnetic induction behind magnetic intensity when magnetic intensity is gradually changed. जब फेरोमैग्नेटिक मटेरियल के ऊपर मैग्नेटिक इंटेंसिटी हम ग्रेजुअली चेंज करते हैं तो क्या होता है, मैग्नेटिक इंडक्शन उसके साथ बढ़ता है, लेकिन कम होते वक्त क्या होता है, लॅग होता है. म्हणजे मॅग्नेटिक इंटेन्सिटी ग्रॅज्युअली जर वाढवत नेली तर मॅग्नेटिक इंडक्शन वाढत जातं, परंतु मॅग्नेटिक इंटेन्सिटी कमी कमी करत आणली तर काय होतं, मॅग्नेटिक इंडक्शन जे आहे मटेरियल मधलं मॅग्नेटिक इंडक्शन इट लॅग्स बिहाइंड. So this phenomenon is called as hysteresis that we are going to study in detail in the form of the graph. ठीक है. अभी हाइस्टेरेसिस स्टडी करने के लिए क्या करना पड़ेगा, हमें इधर एक सोलेनॉइड लेना पड़ेगा. ओके, सो दिस इज अ सोलेनॉइड. ठीक है, सोलेनॉइड मतलब क्या रहता है, कॉइल रहता है. और इस सोलेनॉइड का जो करंट है, वो करंट क्या कर सकते हैं, हम वेरी कर सकते हैं. सो हियर देयर इज वन ग्राफ, दिस ग्राफ इज बिटवीन एच एंड एमझेड. याच्यामध्ये एच म्हणजे काय असतं, मॅग्नेटिक इंटेन्सिटी. एच क्या रहता है, मैग्नेटिक इंटेन्सिटी रहता है, दैट इज द मैग्नेटिक इंटेन्सिटी प्रोड्यूस्ड बाय द सोलेनॉइड. Okay, so H is nothing but magnetic intensity produced by the solenoid. मैग्नेटिक इंटेंसिटी का फॉर्मूला क्या है, Ni. मतलब सोलेनॉइड का करंट अगर ग्रेजुअली इंक्रीज किया, ओके, इफ करंट इनसाइड सोलेनॉइड इज ग्रेजुअली इंक्रीज्ड, मैग्नेटिक इंटेंसिटी विल ग्रेजुअली इंक्रीज. ओके, इस सोलेनॉइड के अंदर क्या रखा है, एक फेरोमैग्नेटिक मटेरियल रखा है. ओके, फेरोमैग्नेटिक मटेरियल लाइक आयरन, निकेल, कोबाल्ट इज प्लेस्ड इनसाइड दिस सोलेनॉइड. So due to the magnetic intensity produced by solenoid, magnetization will start of the ferromagnetic material. अभी इधर क्या होता है देखिए, when H is equal to 0 initially mz is equal to 0 according to this graph. अभी ग्राफ पर ध्यान दीजिए. when H is equal to 0 mz is equal to 0, जैसे H बढ़ता जाता है वैसे mz भी क्या होता है, बढ़ता जाता है. लेकिन एक सर्टन वैल्यू के बाद mz नहीं बढ़ता है, दैट इज कॉल्ड एज सैचुरेशन मैग्नेटाइजेशन. ओके, व्हेन H increases mz also gradually increases, but after certain value mz remains constant, that is called as saturation magnetization. ओके, आता हे सॅच्युरेशन मॅग्नेटायझेशन काय येते बघा. व्हाय डज दिस सॅच्युरेशन मॅग्नेटायझेशन appears? Reason is that when H is gradually increased, ओके, H आपण थोडं वाढवलं तर mz वाढत जातं. म्हणजे काय होतात, सगळे डोमेन्स, कारण फेरोमॅग्नेटिक मटेरियल मध्ये काय असतात, डोमेन्स असतात, बरोबर आहे ना. ते डोमेन्स जे आहेत ते ग्रॅज्युअली मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन काय होतात, यायला लागतात. ठीक आहे. आता सगळे डोमेन एकदा एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन आले, सगळे डोमेन्स ओके एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन आले तर काय होणार आहे, ते मटेरियल मॅक्सिमम मॅग्नेटाइज झालेलं असणार आहे आणि मॅक्सिमम mz क्रिएट झालेला असणार आहे. त्याच्या पुढे H जरी वाढवलं तर तिथून पुढं डोमेन्स आता ओरिएंट होण्यासाठी शिल्लकच नसतात. त्याच्यामुळं लक्षात घ्या, ज्यावेळी सगळे डोमेन एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन येणार, मी काय सांगतोय बघा, when all domains orient in direction of external magnetic field, then maximum magnetization is produced in that material, and after that it cannot be magnetized further. कारण मॅग्नेटायझेशन हे आतमध्ये असणाऱ्या डोमेन्स मुळे होते, लक्षात घ्या. सुरुवातीला मॅग्नेटायझेशन 0 का असतं, बिकॉज ऑल डोमेन्स आर रॅन्डमली ओरिएंटेड, दे कॅन्सल इच अदर्स डायपोल मोमेंट. ओके, आणि डोमेन जसे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन यायला लागतील तसं mz वाढत जाणार
आणि ज्यावेळी सगळे डोमेन एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन येणार त्यावेळी काय होणार आहे, मॅक्सिमम मॅग्नेटायझेशन झालेलं असणार आहे. आणि सगळे डोमेन एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन आल्यानंतर तिथून पुढे एमझेड वाढणार नाही. उसके बाद एमजेड इंक्रीज नहीं होगा. ठीक है, मतलब इधर क्या हो जाएगा, एज यू increases H, mz also increases, but after certain value of H, mz will remain constant. H च्या certain value नंतर mz जे आहे ते कॉन्स्टंट राहतं, तिथून पुढे वाढत नाही. सो देअरफॉर ग्राफ इज लाईक दिस. ठीक आहे, तर हे मॅग्नेटायझेशनचा ग्राफ झाला. आता परत काय करायचं, mz मॅक्सिमम झाल्यानंतर H परत काय करायचं, इथून म्हणजे H कुठल्या लेवलला आलाय तुम्ही, या लेवलला आलाय. व्हॅल्यू ऑफ H इज ऍट दिस पॉइंट. You are here of H and you are here for the mz. आता H परत काय करायचं आहे, मॅग्नेटिक इंटेन्सिटी परत कमी 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 करत आणायचं. म्हणजे त्याच्यासाठी काय करायचं, करंट कमी करायचा. सो H कमी होणार आणि H कमी होईल तसं आता mz ची व्हॅल्यू बघायची. सो इट इज लाईक दिस. सो दिस इज डिक्रीजिंग ग्राफ. H वाढवत नेलं तर mz वाढत जातं, mz मॅक्सिमम व्हॅल्यूला पोहोचतं. आता परत काय करायचं, H ग्रॅज्युअली कमी कमी करत जायचं, mz कमी कमी होतं. आता H जरी 0 झाला, आता इथं लॅगिंग बिहाइंड व्हायला लागलंय का नाही ते बघा. सुरुवातीला H इन्क्रीज करत असताना करत असताना mz ची व्हॅल्यू काय होते, सर्टन काहीतरी कमी व्हॅल्यू होती आणि H डिक्रीज करत असताना थोडीशी जास्त व्हॅल्यू ऑलरेडी राहिलेली आहे तिथं. म्हणजे इथं काय व्हायला लागलंय, mz इज लॅगिंग बिहाइंड H व्हायला लागले. ओके, म्हणजे इन्क्रीज करत असताना H ला mz ची जी व्हॅल्यू आहे ती डिक्रीज करत असताना H ला mz ची तेवढी व्हॅल्यू नाहीये. ओके, ती व्हॅल्यू पाठीमागे राहायला लागली आहे थोडीशी mz ची. सो हिअर व्हॉट इज हॅपनिंग, mz इज लॅगिंग बिहाइंड H when it is decreasing. आता हा जो पॉइंट आहे, या पॉइंटला काय म्हटलं जातं, रेसिड्युअल मॅग्नेटिझम असं म्हटलं जातं. दिस पॉइंट इज कॉल्ड ॲज रिमेनन्स किंवा रेसिड्युअल मॅग्नेटिझम. दिस पॉइंट इज कॉल्ड ॲज रिमेनन्स ऑर रेसिड्युअल मॅग्नेटिझम. म्हणजे this is the magnetization that is remaining inside that ferromagnetic material although H has made 0. म्हणजे H एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड पूर्णपणे 0 झालंय, परंतु फेरोमॅग्नेटिक मटेरियल मात्र कम्प्लिटली डिमॅग्नेटाइज झालेला नाहीये. दॅट इज कॉल्ड ॲज रिमेनन्स. लक्षात येत आहे. आता हे म्हणजे फेरोमॅग्नेटिक मटेरियल कम्प्लिटली डिमॅग्नेटाइज झालेला नाहीये, मग त्याला कम्प्लिटली डिमॅग्नेटाइज करण्यासाठी काय करावं लागेल, अपोजिट डायरेक्शन H लावावं लागेल. म्हणजे आता काय करायचं, H अपोजिट डायरेक्शन लावायचं आणि ते वाढवत न्यायचं कधीपर्यंत, जोपर्यंत mz 0 होत नाही तोपर्यंत. हा जो पॉइंट आहे याला काय म्हणायचं, कोएर्सिव्हिटी असं म्हणायचं. दिस पॉइंट इज कॉल्ड ॲज कोएर्सिव्हिटी. कोएर्सिव्हिटी इज नथिंग बट व्हॅल्यू ऑफ H for which this ferromagnetic material is completely demagnetized after magnetization. जे सॅच्युरेशन मॅग्नेटायझेशन झाल्यानंतर H कमी करत आल्यानंतर mz कमी होतो, परंतु H जरी 0 झाला तरी mz 0 होत नाही. म्हणजे याचा अर्थ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड काढून जरी टाकलं तरी त्या फेरोमॅग्नेटिक मटेरियल मध्ये काही मॅग्नेटिक फील्ड शिल्लक असतं. ओके, आणि हे जे mz आहे त्याला काय म्हणतो आपण, रिमेनन्स असं म्हणतो. दॅट इज कॉल्ड एज रिमेनन्स. ओके, आणि ते मॅग्नेटिक फील्ड पूर्णपणे 0 करण्यासाठी, म्हणजे ते मॅग्नेटायझेशन त्या फेरोमॅग्नेटिक मटेरियलचं पूर्ण 0 करण्यासाठी मग काय करायचं, अपोजिट डायरेक्शन एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड लावायचं आणि ते रिव्हर्स मॅग्नेटिक इंटेन्सिटी वाढवत न्यायचं कधीपर्यंत, जोपर्यंत mz 0 होत नाही तोपर्यंत. म्हणजे कोएर्सिव्हिटी म्हणजे काय, फेरोमॅग्नेटिक मटेरियल पूर्णपणे डिमॅग्नेटाइज करण्यासाठी. मी काय सांगतोय लक्षात बघा, व्हॉट डू यू मीन बाय कोएर्सिव्हिटी, फेरोमॅग्नेटिक मटेरियल पूर्णपणे डिमॅग्नेटाइज करण्यासाठी जे रिव्हर्स मॅग्नेटिक इंटेन्सिटी लावावी लागणार त्याला काय म्हणायचं, कोएर्सिव्हिटी असं म्हणायचं. आणि रिमेनन्स म्हणजे काय, सॅच्युरेशन कम्प्लीट मॅग्नेटायझेशन झाल्यानंतर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड रिमूव्ह केलं. सुरुवातीला कम्प्लिटली मॅग्नेटाइज करायचं आणि एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड काढून टाकायचं, आणि एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड काढून टाकल्यानंतर काय होणार आहे, जे शिल्लक मॅग्नेटिझम आहे, शिल्लक ओके रिमेनिंग डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम जे आहे त्याला काय म्हणायचं, रिमेनन्स असं म्हणायचं. आणि हे शिल्लक राहिलेलं मॅग्नेटिक फील्ड, शिल्लक राहिलेलं मॅग्नेटायझेशन
कम्प्लिटली झिरो करण्यासाठी जे एक्सटर्नल मॅग्नेटिक जी मॅग्नेटिक इंटेन्सिटी आपण लावणार त्याला काय म्हणायचं, कोएर्सिव्हिटी असं म्हणायचं. सो रिमेनन्स ही कशाची व्हॅल्यू आहे, रिमेनिंग मॅग्नेटायझेशनची व्हॅल्यू आहे, आणि कोएर्सिव्हिटी कशाची व्हॅल्यू आहे, रिव्हर्स मॅग्नेटिक इंटेन्सिटीची व्हॅल्यू आहे. ते रिव्हर्स मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते इथून इथं पण वाढवलंय, परत इथून पुढे वाढवल्यानंतर काय होणार आहे, इट फर्दर रिव्हर्स डायरेक्शन काय होणार आहे, त्याचं मॅग्नेटायझेशन चालू होणार आहे. इफ H is further decreased, if H is further decreased, रिव्हर्स मॅग्नेटायझेशन स्टार्ट्स अँड फायनली सगळे डोमेन अपोजिट डायरेक्शन ओरिएंट झाल्यानंतर काय होणार आहे, परत इट इज काय होणार आहे, मॅक्सिमम मॅग्नेटाइज होणार. आता परत रिव्हर्स एच जे आहे ते परत काढून टाकल्यानंतर काय होणार आहे, दिस हॅपन्स. वन्स अगेन पुन्हा लॅगिंग व्हायला चालू होतं. वन्स अगेन इट स्टार्ट्स लॅगिंग. जे पुन्हा एकदा एच जरी झिरो केलं तरी एमझेड मात्र झिरो झालेलं नसणार आहे, आणि परत ते झिरो करण्यासाठी काय करावं लागेल, आता सेम डायरेक्शन मॅग्नेटिक इंटेन्सिटी लावून ती वाढवत न्यावं लागणार. So this is the graph of magnetization, demagnetization, magnetization, demagnetization, and this is called as hysteresis loop. Hysteresis loop. This is called as hysteresis loop असं म्हटलं जातं. So hysteresis loop कशामुळे क्रिएट होतो, लॅगिंग ऑफ मॅग्नेटायझेशन बिहाइंड मॅग्नेटिक इंटेन्सिटी. ओके, हायस्टेरेसिस लूप का आहे, लॅगिंग ऑफ मॅग्नेटायझेशन बिहाइंड मॅग्नेटिक इंटेन्सिटी, त्याच्यामुळे हायस्टेरेसिस लूप तयार होतो. आणि रिमेनन्स आणि कोएर्सिव्हिटी असे महत्वाचे 2 पॉइंट याच्यामध्ये मिळतात. रिमेनन्स किंवा त्याला रिटेंटिव्हिटी किंवा असे 3 वर्ड आहेत. रिमेनन्सला दुसराच वर्ड काय आहे, रिटेंटिव्हिटी, और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज रेसिड्युअल magnetization, residual magnetization, and this point is called as coercivity. So listen these 2 points once again carefully. What are these points? These are 2 important points. First is what is the remanence and what is the coercivity. Remanence is the dipole moment per unit volume or magnetization that is remaining inside ferromagnetic material. Magnetization that is remaining inside ferromagnetic material when it is completely magnetized and then demagnetized. Okay, completely magnetized करून एक्सटर्नल मैग्नेटिक फील्ड रिमूव केलं, कंप्लीटली मैग्नेटाइज फेरोमैग्नेटिक मटेरियल को कंप्लीटली मैग्नेटाइज करने के बाद अगर एक्सटर्नल मैग्नेटिक फील्ड कंप्लीटली रिमूव किया तो क्या होता है, सम अमाउंट ऑफ मैग्नेटाइजेशन इज रिमेनिंग इनसाइड दैट फेरोमैग्नेटिक मटेरियल. ओके, so that is called as remanence. And what is coercivity? It is the reverse magnetic intensity that is to be applied. Coercivity क्या रहता है, it is the reverse magnetic intensity that is to be applied so that ferromagnetic material is completely demagnetized. Okay, और यहाँ पे क्या होता है, मैग्नेटाइज करते वक्त जो H और mz का वैल्यू रहता है वही वैल्यू डीमैग्नेटाइज करते वक्त नहीं रहता है. ओके, सो मैग्नेटाइज और डीमैग्नेटाइजेशन में हमें इधर क्या दिखाई देता है, मैग्नेटाइज करते वक्त H और mz का सर्टन वैल्यू रहेगा और डीमैग्नेटाइज करते वक्त mz का वैल्यू क्या करेगा, वहां पे लैग होगा, इट विल लैग बिहाइंड. मतलब देखिए लॅगिंग बिहाइंड कसं होतंय लक्षात घ्या. सपोज आय एम टेकिंग दिस पॉइंट ऑफ H. ओके, हा पॉइंट H चा घेतला तर काय म्हणतं बघा, इथं मॅग्नेटाइज करत असताना H ही फॉर एक्झाम्पल X व्हॅल्यू आहे. ओके, तर त्यावेळी
MZ ची व्हॅल्यू काय आहे, तर सपोज Y आहे. ओके, मॅग्नेटाइज करत असताना मॅग्नेटायझेशनचा ग्राफ बघूया सुरुवातीला, मिडल ग्राफ. H ची व्हॅल्यू X असताना MZ ची व्हॅल्यू काय आहे, Y आहे. आणि तीच व्हॅल्यू MZ ची तीच व्हॅल्यू ना, MZ ची तीच व्हॅल्यू कुठं इथं आहे, इथं पण आहे. म्हणजे डिमॅग्नेटाइज करत असताना, बरोबर आहे ना, Y जी व्हॅल्यू आहे ती काय आहे, इथं पण आहे ना. डिमॅग्नेटाइज करत असतानाच्या ग्राफवर कुठे येणार, Y ची व्हॅल्यू इथे येणार आहे. ओके, म्हणजे H ची व्हॅल्यू मॅग्नेटाइज करत असताना काय व्हायला लागलंय, Hच्या X व्हॅल्यूला काय आहे, MZ ची Y व्हॅल्यू आहे. आणि डिमॅग्नेटाइज करत असताना H खूप कमी झाला तरी अजून MZ मात्र तेवढाच राहायला लागलाय. हे बघा, H काय झाला, X वरून X' पर्यंत आला, MZ कमी आलाय डिमॅग्नेटाइज करत असताना. म्हणजे H खूप कमी आलाय, परंतु MZ मात्र अजून काय राहायला लागलाय, तेवढाच राहायला लागलाय, पाठीमागे राहायला लागलाय. ओके, तो Y' व्हॅल्यूला यायला पाहिजे होता, Y' व्हॅल्यूला. X झाल्यानंतर काय व्हायला पाहिजे होतं, ते Y' व्हॅल्यूला यायला पाहिजे होतं ना, पण Y' व्हॅल्यूला न येता अजून ते Y व्हॅल्यूलाच यायला लागलंय, म्हणजे ते पाठीमागे राहायला लागलंय. ओके, MZ इज लॅगिंग बिहाइंड H. म्हणजे ग्राफचा अनालिसिस केल्यानंतर तुम्हाला हे लक्षात येईल. सो मॅग्नेटायझेशन करत असताना सुरुवातीला H ला काही सर्टन MZच्या व्हॅल्यू असणार आहेत. आणि डिमॅग्नेटाइज करत असताना, ओके, डिमॅग्नेटाइज करत असताना काय होतंय, Hच्या त्याच व्हॅल्यूला MZच्या त्याच व्हॅल्यू येत नाहीत. तर H कमी झाल्यानंतर, H थोडंसं कमी झाल्यानंतर मग त्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या रिपीट व्हायला चालू होतं. म्हणजे थोडंसं काय होतं, इट लॅग्स बिहाइंड. सो MZ लॅग्स बिहाइंड H, दॅट इज कॉल्ड ॲज हायस्टेरेसिस. हायस्टेरेसिस ऑफ द फेरोमॅग्नेटिक मटेरियल. ओके, this is called as hysteresis of the ferromagnetic material. There are some examples on the hysteresis. Before that there are some points. आता इथं जो ग्राफ आहे, that is IH graph. One important point related to this graph is that हा जो H and H versus MZ ग्राफ जो आहे, किंवा MZ H ग्राफ जो आहे, MZ H ग्राफ, ओके, एरिया अंडर दिस MZ H ग्राफ जो आहे त्याचं युनिट काय येणार आहे, एम्पियर स्क्वेअर मीटर स्क्वेअर येणार आहे युनिट. कारण एरिया काढायचं म्हणजे काय, एरिया निकालने के लिए क्या करना पड़ेगा, लेंथ इंटू हाइट करना पड़ेगा, इधर लेंथ इंटू हाइट. ओके, सो लेंथ मतलब H, MZ मतलब लेंथ मतलब H, हाइट मतलब MZ हो जाएगा. और H इंटू MZ का मल्टीप्लीकेशन, H का यूनिट क्या रहता है, एम्पियर पर मीटर रहता है, और MZ का यूनिट भी क्या रहता है, एम्पियर पर मीटर, और मल्टीप्लीकेशन करने के बाद क्या हो जाएगा, एम्पियर स्क्वायर पर मीटर स्क्वायर. ये एरिया का यूनिट आ जाएगा, क्योंकि H का जो यूनिट है वही MZ का भी यूनिट है. ओके, सो MZ H ग्राफ का अगर एरिया का यूनिट पूछा तो एरिया का यूनिट क्या आ जाएगा, एम्पियर स्क्वायर पर मीटर स्क्वायर आ जाएगा. और H MZ ग्राफ, इसका स्लोप का यूनिट विचारा, पूछा, ओके, स्लोप का यूनिट पूछा तो क्या हो जाएगा, स्लोप का यूनिट इधर नो यूनिट, क्योंकि स्लोप इन दिस ग्राफ स्लोप इज नथिंग बट MZ by H. ओके, MZ H ग्राफ का अगर स्लोप है, स्लोपचं युनिट काय आहे सांगा, नो युनिट, बिकॉज MZ डिवायडेड बाय H येणार ना. MZ म्हणजे एम्पियर पर मीटर, H म्हणजे एम्पियर पर मीटर, एम्पियर पर मीटर गेट कॅन्सल, अँड स्लोप हॅज नो युनिट. आणि स्लोप जे आहे ते काय असणार आहे, इट इज ससेप्टिबिलिटी. स्लोप काय असणार आहे, इट इज ससेप्टिबिलिटी, कारण MZ बाय H म्हणजे ससेप्टिबिलिटी असतं ना. तर MZ H ग्राफ मध्ये ह्या काही गोष्टी ज्या आहेत ते व्यवस्थित लक्षात ठेवाव्या लागतील. एरिया विल बी
Unit of area will be ampere square per meter square. Slope of MZH graph has no unit, and this slope is nothing but susceptibility. Sometimes, in spite of MZ and H, there can be graph of B and H. म्हणजे बी आणि एच चा ग्राफ जर काढला तर द ग्राफ विल बी सिमिलर. ओके, बी आणि एच चा ग्राफ म्हणजे total magnetic induction inside ferromagnetic material is B and magnetic intensity on H. याचा जर ग्राफ काढला तरी हा ग्राफ देखील या पद्धतीनेच येणार आहे. ग्राफ इज लाईक दिस. Similar graph will be there. Okay. सो BH ग्राफ म्हणजे एक्झाम मध्ये तुम्हाला बघावं लागेल तो MZH ग्राफ आहे का B वर्सेस H ग्राफ आहे. आणि BH ग्राफ जर असेल तर याचा एरिया काय येणार आहे. एरिया विल बी म्यू नॉट टाइम्स एरिया ऑफ MZH ग्राफ. बरोबर आहे ना. कसं काय, कारण B चा फॉर्म्युलाच आहे ना, टोटल मॅग्नेटिक इंडक्शन इज म्यू नॉट टाइम्स H इन ब्रॅकेट 1 प्लस काय. बरोबर आहे ना. म्हणजे फक्त म्यू नॉट फॅक्टर जो आहे बी आणि एच मध्ये काय असतो, फक्त म्यू नॉट ही जी टर्म आहे ती काय होते कारण 1 प्लस कायला काही युनिट नाहीये, डायमेन्शन नाहीये. म्हणजे बी चं युनिट पाहिजे असेल तर एच च्या युनिटला काय करायला पाहिजे, म्यू नॉट न मल्टिप्लाय करायला पाहिजे. सो बी चं युनिट काय येणार आहे, म्यू नॉट एम्पियर पर मीटर येणार आहे आणि एच चं युनिट काय येणार आहे, एम्पियर पर मीटर येणार. बरोबर आहे ना. बी एच चं युनिट जर एम्पियर पर मीटर असेल तर बी चं युनिट म्यू नॉटच्या स्वरूपात काय येणार आहे, म्यू नॉट इंटू एम्पियर पर मीटर आणि एच चं युनिट काय येणार, एम्पियर पर मीटर. आणि त्याच्यामुळे एरिया अंडर बीएच डायग्राम, एरिया अंडर बीएच डायग्राम त्याचं युनिट काय येणार आहे, म्यू नॉट इंटू एम्पियर पर मीटर इंटू एम्पियर पर मीटर, एम्पियर स्क्वेअर पर मीटर स्क्वेअर. ओके, असं देखील क्वेश्चन होऊ शकतो, लक्षात घ्या. एरिया अंडर बीएच डायग्राम, area under BH diagram will have the unit of area as mu naught times ampere square per meter square या फिर mu naught times area of MZH graph. Next question that we are going to study. Next question is like this. The coercivity of certain permanent magnet is, coercivity is given. Coercivity of a permanent magnet coercivity of a permanent magnet is given as 4 into 10 raised to 4 ampere per meter. The magnet is placed inside a solenoid 20 centimeter long. There is a solenoid. Okay, it is 20 centimeter long, length is 20 centimeter and having 700 turns. Length is equal to, there is a solenoid.
having length 20 centimeter and total number of turns are given as 700. 700 turns are there, and current is passed in a solenoid to demagnetize it completely. Okay, so find that current to completely demagnetize, current to completely demagnetize. हा क्वेश्चन आहे. आता कोएर्सिव्हिटी म्हणजेच एच असतं ना. कोएर्सिव्हिटी म्हणजे काय असतं, एच. रेमिनेंस किंवा रिटेंटिविटी म्हणजे काय असतं, एमझेड. ओके, ये ध्यान में रखना पड़ेगा. कोएर्सिविटी मतलब एच रहता है, और एच इज इक्वल टू क्या रहता है, एच इज इक्वल टू फॉर्मूला in case of solenoid ni. We know this formula, h is equal to ni. But here what are the n? Here n are nothing but number of turns per unit length. Number of turns per unit length. So h कितना है, h is equal to 4 into 10 raised to 4, and number of turns are 700. Okay, divided by length is 20 centimeter, means 20 into 10 raised to minus 2. 20 into 10 raised to minus 2 current is to be calculated. So completely demagnetize करने के लिए इतना current लगेगा. So that is this 0 and 0 get cancel. 2 into 4 8. 8 into 10 raised to 2 रह जाएगा, क्योंकि 10 raised to minus 2 LHS को लिया तो 10 raised to minus 2 into 10 raised to 4, that is 10 raised to 2 is remaining, divided by 70. That is the current. So current is 800 divided by 70. 0 0 get cancel. Okay, so 80 by 7, that is approximately 11.5 ampere. So this much amount of current is required. Okay, so to completely demagnetize it, कोएर्सिविटी कितनी चाहिए, 4 into 10 raised to 4 चाहिए. क्योंकि कोएर्सिविटी मतलब क्या रहता है, कंप्लीटली डीमैग्नेटाइज करने के लिए कितनी इंटेंसिटी रहेगी. सो एच कितना मिलेगा हमें, 4 into 10 raised to 4, और एच का फॉर्मूला क्या रहता है सोलेनाइड का, एच इज इक्वल टू एन आई. But what is n in this case, small n? Small n is not the total number of turns, but small n is number of turns per unit length. Okay, so h is equal to ni, and therefore h is equal to, that calculation is done, and therefore current is coming to be 11.5 ampere. Based on this hysteresis curve, there are two types of ferromagnetic material. Based on this hysteresis curve, based on hysteresis curve, there are two types of ferromagnetic material. First is soft and second is hard. Soft ferromagnetic material and second is the hard ferromagnetic material. ओके, म्हणजे सॉफ्ट आणि हार्ड फेरोमॅग्नेटिक मटेरियल जे आहे ते कशाशी रिलेटेड आहे, हायस्टेरेसिस कर्वशी रिलेटेड आहे. ओके, आता सॉफ्ट मटेरियल म्हणजे काय, these materials are having low retentivity, low coercivity and low hysteresis loss. Okay, these are the material which are having low retentivity. After that, low coercivity. आता रिटेंटिव्हिटी पण लो आणि कोएर्सिव्हिटी पण लो असेल तर काय होणार आहे,
लॉस, एनर्जी लॉस जो आहे तो कमी होणार आहे. एरिया अंडर दॅट हायस्टेरिसिस लो रिप्रेझेंट एनर्जी लॉस पर सायकल. म्हणजे मॅग्नेटाइज डिमॅग्नेटाइज, मॅग्नेटाइज डिमॅग्नेटाइज केलं तर काय होतं, त्या केसमध्ये काय होतं, काही एनर्जी लॉस नेहमी होतो, लक्षात घ्या. सो रिटेंटिव्हिटी आणि कोएर्सिव्हिटी कमी असेल तर काय होणार आहे, एनर्जी लॉस देखील काय असणार आहे, कमी असणार. लो एनर्जी लॉस ड्युरिंग मॅग्नेटायझेशन अँड डिमॅग्नेटायझेशन. And the graph of these soft magnetic materials will be like this. Soft ferromagnetic materials. Okay. That is MZH graph. It will be narrow and tall. Okay. हा कसा असणार आहे, नॅरो आणि टॉल असणार. नॅरो आणि टॉल म्हणजे कसं असणार आहे, इट इज लाईक दिस. So graph is narrow and it is a tall like this. काही पॉइंट MCQ साठी व्यवस्थित लक्षात ठेवावे लागतील. फ्रॉम MCQ पॉइंट ऑफ व्ह्यू. ग्राफ कसे असणार आहेत, नॅरो आणि टॉल असणार आहेत. ओके. हार्ड फेरोमॅग्नेटिक मटेरियल म्हणजे काय, ज्याच्यामध्ये मॅग्नेटाइज करून, कम्प्लीट मॅग्नेटायझेशन करून, सॅच्युरेशन मॅग्नेटायझेशन करून मॅग्नेटिक फील्ड रिमूव्ह केलं. रिमूव्ह केल्यानंतर काय होणार आहे, रेझिड्युअल मॅग्नेटिझम जास्त प्रमाणात राहतं. ओके. रेझिड्युअल मॅग्नेटिझम किंवा रिटेंटिव्हिटी हाय असते. सो हाय रिटेंटिव्हिटी. ओके. म्हणजे मॅग्नेटायझेशन शिल्लक जास्त प्रमाणात राहत असेल, त्याला कम्प्लिटली डिमॅग्नेटाइज करण्यासाठी जास्त मॅग्नेटिक फील्ड लागत असेल, हाय कोएर्सिव्हिटी. हाय रिटेंटिव्हिटी, हाय कोएर्सिव्हिटी जर असेल तर त्याला काय म्हणायचं, आणि रिटेंटिव्हिटी आणि कोएर्सिव्हिटी हाय असेल तर ऑटोमॅटिकली हाय एनर्जी लॉस ड्युरिंग मॅग्नेटायझेशन अँड डिमॅग्नेटायझेशन असणार आहे. हाय एनर्जी लॉस ड्युरिंग मॅग्नेटायझेशन अँड डिमॅग्नेटायझेशन. Such type of material are called as hard ferromagnetic material.